तर नमस्कार मंडळी, मी योगेश चनवणकर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहोत. तर आज आपण बघायला जाणार आहोत दोन युनिक घरगुती गणपती. हे एक पहिला सुहासदादांचा तो 7 दिवसाचा आहे आणि दुसरं विशालदादा शिंदेचा जो 10 दिवस आहे. दोघांचे ते मस्त डेकोरेशन केलेलं आहे. सुहासदादांची ते श्रॉफ बिल्डिंग केलेली आहे आणि दुसरं विशालदादांचे ते राजहंसांची जी थीम आहे त्याच्यावर केलेलं आहे. तर या चला तुम्ही माझ्याबरोबर आपण बघायला जाऊया हे दोन युनिक घरगुती गणपती. चला पटकाने आहे दोन वेगवेगळ्या ठिकाणी, एक विरारला आहे तर दुसरा लोअर परळला आहे. तर चला बघूया कसं काय आपण मॅनेज करू. तर सगळ्यात पहिला आपण विरारला जाणार आहोत सुहासदादा चगदाळे यांच्या घरी आणि मग तिथून विशाल शिंदेचे ते जाणार आहोत. तर आपण पोचलो आहोत विरारला आणि सगळ्यात पहिलं तर जीवदानी देवींचं दर्शन घेऊन आपण वनवेलपाडा येथे जाणार आहोत सुहासदादांकडे. मूर्तिकार सुहास जगदाळे परिवार घरगुती माघी गणेशोत्सव. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. साई गजमुख आर्ट स्टुडिओ याचकडून 2026च्या माघी गणेशोत्सवात तुम्हा सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. दरवर्षी तुमच्या समोर नाविन्यपूर्ण देखावे आम्ही सादर करून श्री गणेशाची कलात्मक रूपात सेवा करतो. या वर्षीचा देखावा सर्वात खास आहे कारण तो गणेशोत्सवाच्या पंढरीतून म्हणजेच लालबाग परळ नगरीतून आलाय. तो काळ होता सन 1970चा. त्या काळी गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून मुंबईत सार्वजनिक मंडळात मोठ्या भक्तिभावानं गणेशोत्सव साजरा व्हायचा. तेव्हा विसर्जन मिरवणुकीत गुलाल व पुष्पांची उधळण व्हावी आणि अशीच एक सेवात्मक कल्पना श्रॉफ बिल्डिंगच्या रहिवाशांच्या मनात आली व चांगल्या कामात ज्येष्ठ श्रेष्ठ व अभ्यासू मंडळींचं सहकार्य लाभले. दरवर्षी धार्मिक वास्तववादी व सामाजिक विषयांवर आधारित देखावे सादर करून त्यातून गणेश मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यास सुरुवात झाली. त्यातील 1983ला भारतानं जिंकलेला पहिला विश्वचषक, 25व्या वर्षी साकारण्यात आलेला हिरा, 50व्या वर्षी मदतीचा हात आणि 2025 साली ऑपरेशन सिंदूरसाठी वापरण्यात आलेले फायटर जेट राफेल विमान हे सगळेच अविस्मरणीय होते. दरवर्षी मुंबईतील जवळजवळ सर्व गणपती जे गिरगाव चौपाटीकडे विसर्जनासाठी जातात त्या सर्व गणेश मूर्तींवर येथे 3 किंवा 5 वेळा पुष्पवृष्टी होते आणि त्यासाठी 1000 किलो फुले, 300 ते 400 किलो गुलाल तसेच विविध प्रकारची फुले यात वापरली जातात. हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी मंडळाचे कार्यकर्ते अहोरात्र काम करत असतात. हा क्षण अनुभवण्यासाठी गणेश भक्त, पत्रकार व छायाचित्रकार मोठी गर्दी करतात. ज्या चौकात ही पुष्पवृष्टी केली जाते तो चौक आज श्रॉफ बिल्डिंगचा चौक अशा नावारूपाला आला. गेली 5 वर्ष सलग साई गजमुख आर्ट स्टुडिओ माघी गणेशोत्सवात समाजात घडणाऱ्या काही अविस्मरणीय घटनांच्या विषयाला धरून मनमोहक चलचित्र व देखाव्यांमार्फत त्याची पुनरावृत्ती सादर करत आले आहेत. यंदाच्या उत्सवात कोणत्या विषयाला धरून देखावा पाहायला मिळेल याची उत्सुकता सर्वच गणेश भक्तांमध्ये असते आणि म्हणूनच यावर्षी साई गजमुख आर्ट स्टुडिओच्या कलाकारांनी असे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न केलाय ज्यानं सर्व गणेश भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटेल. तर चला मग आपल्या बाप्पाचे दर्शन घेऊ. गेल्या वर्षी म्हणजे 2025 साली विसर्जन सोहळ्यात सर्वांची नजर एका अधांतरी पण तितकीच भव्य दिव्य मनमोहक अशा गणेश मूर्तीकडे लागली होती जी बनवण्याचे शिवधनुष्य अलगद पेललेले होते सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री अरुण दत्ते यांनी.
जवळचा महाराजा हे मंडळ जेव्हा आपली गणेश मूर्ती श्रॉफ बिल्डिंग जवळ घेऊन आले तेव्हा सर्वांची एकच प्रतिक्रिया होती, ती म्हणजे डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा. श्रॉफ बिल्डिंगच्या रहिवाशांकडून गणेश मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्याची ही सेवा अशीच अविरतपणे चालू राहो अशी साई गजमुख आर्ट स्टुडिओच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ओके, तर दुसरा गणपती आपण बघायला जाणार आहोत तो आहे विशाल दादाचा. आणि गेस करा आपल्याला इथे कोण भेटला आहे. जलवा रे जलवा. जलवा रे जलवा. आडवा टाकणार आहे. हां, मग तू उभा कर. संकेत दादा
मयूर जिंगारडे आहेत इकडे, सुप्रसिद्ध मूर्तिकार मयूर जिंगारडे पण. अरे वा वा वा, छोटा झिंगाडे. छोटा जिंगारडे. यस यस, मला आलास. हे छोटे झिंगाडे, हे मोठे झिंगाडे, हे छोटे झिंगाडे. ते थांबलाय तो. तू येतो. तुम्ही याला दोन चांगल्या तर तुम्हाला या दोन मूर्तिकारांच्या घरच्या दोन मूर्त्या कशी वाटले हे कमेंटद्वारे सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. मोरया.